#NotMine माया महाठगनी सीझन 2. लेखक संवेद गळेगावकर. प्रकरण 10. इलाच्या निरोपामागचं कोडं डोक्यात माईना तसं गायत्रीनं स्वतःला स्मार्ट मायनिंगच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये गुंतवून घेतलं. इथं एक चूक म्हणजे सबंध खाणीचा तोल घालवणं होतं. आणि म्हणूनच हा रिव्ह्यू तिला गडद शांततेत एकटीला करायचा होता. फ्लास्कभर कडवट कॉफी घेऊन पहाटे 5ला ती ऑफिसमध्ये येऊन बसली. त्यालाही आता 3 तास झाले होते. तेवढ्या वेळात ऑफिसचा सिक्युरिटी गार्ड 2दा चक्कर मारून गेला होता. तो तिसऱ्यांदा आला तेव्हा गायत्रीनं त्याला आवाज दिला. सत्यन्ना, कॅन्टीन उघडलं असेल तर माझ्यासाठी कॉफी सांगणार? तिनं रिकामा झालेला फ्लास्क गार्डच्या हातात दिला आणि खिडकीचे फ्लॅप उघडले. तिच्या फिकट गुलाबी टॉपवरून उन्हाची कोवळी सोनसळ धावत गेली ती थेट पायापर्यंत. उन्हात काहीतरी थरथरलं तसं तिनं दचकून बघितलं. फोन. 8 वाजता इंद्रनीलचे 2 मिस्ड कॉल. गुड मॉर्निंग. तुला सकाळच्या घाईत त्रास देतोय? नाही, त्रास कसला. मी आज पहाटेपासूनच ऑफिसमध्ये आहे. ड्राय रनच्या आधी डीप मायनिंगची ब्ल्यूप्रिंट तपासत बसले होते. एकदा दिवस सुरू झाला की फोन आणि मीटिंगमुळे शांतताच मिळत नाही. फोन त्यासाठीच केला होता. डीपची डेडलाईन अलीकडे येईल असं वाटतंय गायत्री. प्रोजेक्टची डेडलाईन स्टीव्ह आणि दीपकनं मिळून ठरवली होती आणि आता अचानक तू ती बदलणार म्हणतोस. नक्की काय चाललंय बॉस? आय गेस आय जस्ट जम्प टू द एंड. लेट मी टेल यू फ्रॉम द बिगिनिंग. प्रोजेक्ट मेरूच्या ऑफिसकडे दीपकच्या नवीन साईटची चौकशी करणाऱ्या डझनभर तरी क्वेरी आल्या आहेत. प्रोजेक्ट मेरू म्हणजे ते रिझर्व्ह फॉरेस्ट वगैरे आहे का? होतं. आपल्याकडे सिस्टीम कसं काम करते तुला माहितीच आहे. दीपकनं त्याचे कॉन्टॅक्ट वापरून जंगलाचे काही भाग आधीच मोकळे करून घेतले होते. ओह, मग आता? गायत्रीला आपला या सगळ्याशी काय संबंध हे अजूनही कळत नव्हतं. मागच्या काही दिवसापासून मला स्पॅम वाटणारे काही ईमेल येत आहेत गायत्री. मी प्रोजेक्ट मेरू मधलं राखीव जंगल डीप मायनिंगला दिलं आणि Sample complete. Ready to continue?